झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। तर नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या शिरपेचामध्ये विजयाचा तुरा। काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडदे यांचा पराभव। निफाडमधून दिलीप बनकरांचा विजय, कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष। ठाकरे गटाच्या अनिल कदम यांचा पराभव। अंधेरी पूर्वमधून ऋतुजा लटके यांचा पराभव। शिंदे गटाच्या मुर्जीब पटेल यांचा विजय, कार्यकर्त्यांचा पेढे भरवत जल्लोष। कळवा मुंब्रा मतदारसंघात शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांकडून विजयाचा चौकार। दादा गटाच्या नजीब मुल्ला यांचा 90,000पेक्षा जास्त मतांनी पराभव। वरळीमधील तिरंगी सामन्यामध्ये आदित्य ठाकरेंनी गड राखला। ठाकरे गटाच्या मिलिंद देवरा यांच्यासह मनसेच्या संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरे यांच्याकडून पराभव। मुला मतदारसंघातून अजितदादा गटाच्या छगन भुजबळ यांनी बाजी मारली। 12,800 मतांनी पवार गटाच्या माणिकराव शिंदेंचा पराभव। कराड दक्षिण मतदारसंघामध्ये काँग्रेसला मोठा धक्का। पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, तर भाजपच्या अतुल भोसले यांनी बाजी मारली आहे। कार्यकर्त्यांकडून विजयाचा जल्लोष। संगमनेर मतदारसंघात बाळासाहेब थोरातांचा धक्कादायक पराभव। भाजपच्या अमोल खता यांचा विजय। शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघामध्ये दादा गटाचे नवाब मलिक यांचा पराभव। जोरदार मुसंडी मारत समाजवादी पक्षाच्या अबू आझमींचा विजय। पुण्याच्या कसबा पेठ मतदारसंघात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा पराभव। भाजपच्या हेमंत रासने यांचा विजय। तर गेवराईमधून अजित पवार गटाचे विजयसिंह पंडित विजयी, कार्यकर्त्यांचा एकमेकांना पेढे भरवत जल्लोष। विजयसिंह पंडितांनी काका बदामराव पंडितांचा मोठा पराभव केला। कुर्ल्यातून शिंदे गटाचे मंगेश कुडाळकर यांचा विजय। ठाकरे गटाच्या प्रवीणा मोरजकर यांचा पराभव। कुडाळकरांच्या कार्यकर्त्यांचा फटाके फोडत जल्लोष। शिवडीमधून ठाकरे गटाचे अजय चौधरी यांचा विजय। मनसेच्या बाळा नांदगावकर यांचा मोठा पराभव। आंबेगावमधून अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील विजयी। वळसे पाटलांकडून देवदत्त निकम यांचा पराभव। वळसे पाटलांच्या कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष। वडगावचेरीमध्ये अजित पवार यांना धक्का। अजित पवार गटाचे सुनील टिंगरे पराभूत, तर शरद पवार गटाचे बापू पठारे यांचा विजय। सांगलीच्या पलूस कडेगाव मतदारसंघातून काँग्रेसच्या विश्वजित कदम यांची विजयी घोडदौड। भाजपच्या संग्राम देशमुख यांचा पराभव। सिंधुदुर्गच्या श्रीवर्धन मतदारसंघातून अजितदादा गटाच्या आदिती तटकरे यांचा विजय, तर शरद पवार गटाचे अनिल नागवणे यांचा पराभव। अमरावतीच्या बडनेरामध्ये रवी राणांच्या विजयानंतर नवनीत राणांचा जल्लोष। एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांचा जल्लोष। शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघामध्ये दादा गटाच्या नवाब मलिकांचा पराभव। जोरदार मुसंडी मारत समाजवादी पार्टीच्या अबू आझमींचा विजय। सिंधुदुर्गच्या कणकवलीतून नितेश राणे विजयी। कार्यकर्त्यांचा नितेश राणेंकडून जल्लोष। गुलालाची उधळण करत जल्लोष। शिर्डीमधून राधाकृष्ण विखे पाटलांचा विजय। शिर्डीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष। एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांचा जल्लोष। जळगावच्या जामनेर मतदारसंघातून गिरीश महाजन विजयी। 11,580 मतांनी शरद पवार गटाच्या दिलीप खोडपेंचा पराभव। श्रीवर्धन मतदारसंघातून अजितदादा गटाच्या आदिती तटकरेंचा विजय। शरद पवार गटाच्या अनिल नागवणे यांचा पराभव। कांदिवली पूर्व मतदारसंघात भाजपच्या अतुल भातखळकरांच्या डोक्यावर विजयाचा फेटा। काँग्रेसच्या कालू भदेलियांना पराभवाची धूळ चारली। मलबार हिलमधून मोठ्या मतांनी मंगलप्रभात लोढा विजयी, तर लोढा यांच्याकडून ठाकरे गटाच्या बेरूलाल चौधरींचा 31,000 मतांनी पराभव। सातारा जावळी मतदारसंघाचे भाजप उमेदवार शिवेंद्रराजे भोसलेंची विजय मिरवणूक। शिवेंद्रराजे कार्यकर्त्यांसह डॉल्बीच्या गाण्यावर थिरकले। पुण्याच्या मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत पाटलांचा जल्लोष। फटाके आणि पेढे वाटप करत कार्यकर्त्यांचा जल्लोष। सांगलीमधल्या खानापूरचे शिंदे गटाचे सुहास बाबर विजयी। सुहास बाबर यांच्या कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण करत जल्लोष। भरत गोगावलेंच्या कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण करून जोरदार जल्लोष सुरू। मतमोजणीत भरत गोगावले आघाडीवर। दापोलीमध्ये शिंदे गटाच्या योगेश कदम यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष। कार्यकर्त्यांकडून जल्लोषात घोषणाबाजी सुरू। पैठण मतदारसंघामध्ये विलास भुमरे समर्थकांकडून जल्लोष सुरू। शिंदे गटाचे भुमरे 12,000 मतांनी आघाडीवर असल्यानं आनंदोत्सव।
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या ऋतुराज पाटलांना पराभूत करत भाजपचे अमल महाडिक यांचा विजय. महाडिक यांच्या कार्यालयाबाहेर जल्लोष. सांगोला विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचा जल्लोष. शेकापचे बाबासाहेब देशमुख यांची विजयाच्या दिशेने वाटचाल. आमदार शहाजी बापू पाटील यांना धक्का. अमरावतीच्या बडनेरामध्ये रवी राणांच्या विजयानंतर नवनीत राणांचा जल्लोष. एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांचा जल्लोष. बारामतीमध्ये अजित पवारांची विजयाच्या दिशेने वाटचाल. काटेवाडीत अजितदारांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. गुलालाची उधळण करत जल्लोष. बीडच्या परळीमध्ये धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. धनंजय मुंडेंची विजयाच्या दिशेने वाटचाल. गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांचा जल्लोष. सांगलीमध्ये भाजपकडून मोठा जल्लोष. सांगलीतील सुधीर गाडगे यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष. फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद साजरा. भाजपच्या विजयानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग. भाजपचे वरिष्ठ नेते उद्या मुंबईमध्ये येण्याची शक्यता. राज्यामध्ये 24 तासात नवं सरकार स्थापन होणार. नरेंद्र आज भाजप मुख्यालयात जाण्याची शक्यता. मोदी संध्याकाळी 7 वाजता भाजप मुख्यालयाला भेट देणार असल्याची माहिती. नागपुरात भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. कार्यकर्त्यांकडून देवाभाऊ म्हणत बॅनरबाजी. बॅनरवर फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख. विधानसभा निवडणुकीचा कल महायुतीच्या बाजूने. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावं. मातोश्रीकडून इच्छा व्यक्त. वाशिम शहरात मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचे बॅनर झळकले. भाजपला मिळालेल्या मोठ्या यशानंतर कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. फडणवीसांची भेट घेण्यासाठी भाजप नेते सागर बंगल्यावर येण्यास सुरुवात. चंद्रशेखर बावनकुळे सागर बंगल्यावर फडणवीसांची भेट घेतली आहे. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर.